काय कुठे रमली आहेस तू? अजूनही तिथेच आहेस? आता तर मला सांगच, काय झालं डेटला? डेट? कसली डेट? सांग ना ग काय झालं ते. काय तीच अशी लाजत बसणार आहेस इकडे? छान झालं. एक मिनिट, हा कोट त्यांचाच आहे ना, सत्यजितचा? हा. अरे बाप रे, इथवर गेली डेट? एक काकू, काहीतरीच काय बोलतेस तू? अगं तसं नाही ग, आम्ही जिथे गेलो ना तिथे काही मवाली मुलं होते, तर यांनी त्या मुलांना मारलं. मारलं? हो, पण मारामारी करताना ना त्यांच्या हाताला लागलं ग, रक्त यायला लागलं. मग मला काही सुचलंच नाही, माझी ओढणी मी त्यांच्या हाताला बांधली आणि म्हणून मग त्यांनी हा कोट दिला. पण सॉलिड मारला त्यांनी. बाप रे. सत्यजित असे मारामारी? हो ग, म्हणजे मलाही नव्हतं वाटलं त्यांना एवढा राग येईल असं अचानक. इतके रागीट आहेत का ग ते? अगं रागीट वगैरे नाही ग, त्यांना काळजी वाटली असेल माझी म्हणून त्यांनी. काळजी असावी अगं, पण काळजी आणि प्रेमाचा जेव्हा अतिरेक होतो ना तेव्हा घुसमट होते बाळा. काकू, हे सगळं तू माझ्या काळजीपोटी बोलतेस हो ना? हे बघ, शेवटी तू निर्णय घेशील तो महत्वाचा आहे. काही काही निर्णय आपण आयुष्यात कधीच बदलू नाही शकत. चकरा मारल्यानं काय फोन येणार का त्यांचा? अहो संध्याकाळी फोन करतो म्हणाले, आता रात्र झाली तरी अजून फोन नाही. फोन तर चालू आहे ना आपला? तिसऱ्यांदा कन्फर्म केलंय. तुम्हाला काय माहित इथं माझं काय होत आहे ते? हा बोला सत्यजितराव. आई सांगत होती की तुम्ही परवाचाच मुहूर्त शोधलाय. हो, म्हणजे काय चांगला मुहूर्त आहे. आमची काही हरकत नाही, आपण परवाच लग्न करून टाकू. तुम्ही वेळ आणि जागा सांगा. बरं जरा तुम्ही होकार दिला. नाही त्याचं काय की गुरुजीच सांगत होते की तुम्ही तुमच्या सोयीनं सांगा. एकच दिवस उरलाय, काही खरेदी वगैरे असेल तर करून टाकू, पण लग्न परवाच व्हायला हवं. तुम्ही म्हणाल तसं. हे बघा, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. नाही म्हणजे पत्रिकेतच योग असा आहे की नाही, मला कळतंय की जरा घाई होते, पण काय करणार, पर्याय नाही ना. आता ग्रहांची दशा तर काही आपण बदलू शकत नाही. हॅलो, तुम्ही खरं तेच सांगताय ना? हो हो. मग असं अपराधासारखं एक्सप्लेनेशन का देत आहे? परवा लग्न आहे तुमच्या मुलीचं, चला कामाला लागा. हो 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 हो. गुड नाईट. गुड नाईट. नाही 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 नाही, मला काही ऐकायचंच नाहीये तुमचं. आजच्या आज मला सगळी कामं पूर्ण करून पाहिजेत. हा, मी फोन करते तुम्हाला तसं. अरे प्रिया, तिकडे अशी नुसती बसून काय असतो? जा ना, उद्याची तयारी कर जा. नाही तर हे लग्नाच्या वेळेपर्यंत तुझं अगदी हे कानातलं घालू का, ही साडी नेसू का, हा नेकलेस घालू, जा ना मावशी, मला नाही यायचं लग्नाला. अगं वेडी का खुळी तू प्रिया? बघितलं तुमचं, हे असं आहे या मुलीचं. आत्ताच्या घटकेला ती रुसली, तिला विचारलं तरी काही सांगत नाही का. मी सत्याला सांगते, तो बरोबर बघेल हिच्याकडे. जरा नाही आधी करायची हो कामाची. चला चला चला, तशी मी ढोबळ करून ठेवलेली आहे, फक्त आता एकदा तपासूया म्हणजे झालं. हा हे बघ, दागिने दिले पॉलिशिंगला, आता खरेदी साड्या, हा आणि मंगळसूत्र. मग
मंगळसूत्राचं कसं करूया? मला विचारतेस कसं करायचं? म्हण कसं करायचं? त्यांनी लग्नाचा मुहूर्त ठरवला आणि तू लगेच हो म्हणालीस. तेव्हा नाही विचारलंस कसं करायचं म्हणून? हे काय अशी होतात का लग्न? मला 2 दिवसात लग्न करायचं. भातुकलीचा खेळ आहे वय. वंस, तुम्ही असं रागावून नका ना बोलू. मग काय करू? हे बघ वहिनी, तुम्ही जे काय करता ना ते मला अजिबात पसंत नाही. असं काय करता वंस? अहो, एवढ्या वर्षांनी घरामध्ये कार्य होत आहे आपल्या. तेच म्हणते मी, आपल्या घरात इतक्या वर्षानं कार्य होतंय आणि घाई कशा पाई? हा, सांग ना कशासाठी घाई? हे बघ, माझं राहू दे, पण लोकांचं काय? अगं अख्खा कोल्हापूर आपल्या तोंडात शेण घालल, शेण. कोण घालणारे तोंडात शेण आपले? अरे नाही सत्यजित, या असं म्हणत होत्या की कोण घालणारे आपल्या तोंडात शेण आत्या? नाही म्हणजे ती आपलीच लोक. बर, द्या. घ्या. हे काय? नावली. जी लोक आपल्या तोंडात शेण घालणार आहेत त्यांची नावली. नाही म्हणजे मी काय म्हणत होते, म्हणायचं नाही, लिहायचं. नावली. कोण उभं आहे आपल्यासाठी शेण घेऊन? हा, आपला दूधवाला का आपल्या घरातली नोकर माणसं का मग आपल्या शेजारचे ते देशमुख साहेब, नगरसेवक, आमदार, खासदार? कोण शेण घालणार आहे तोंडात? हा, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. घ्या. आत्याला एक बी नाव सुचना. मग हे आत्या, उगा विचार करून आपला बीपी वाढवायचा नाही. हे बघ सत्यजित, चला 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 चला, लगीन आहे उद्या माझं. हा, लय काम आहेत, बिगीदानं काम करा. चला, बोलण्यात येऊ नका, वाया घालवू. आई, त्या विहंगनं पुण्याहून काही पोशाख पाठवलेत नवरदेवाचे, जरा जाऊन बघून येतो. अगं बाई, वंस मला मी येते, काम आहेत. चला, अहेराचं काम झालं, बरं झालं. बस कुणाचं राहून जायला नको. आणि ह्या 3 साड्या तुझ्या सासूबाईंच्या आहेत बरं का. आणि हे दागिने. सोनारकडे गेलो होतो ना आपण, पण कानातलं डिझाईन नाही चांगलं मिळालं. मी मंजिरी, हा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं हो, मी ते बघते त्या नखांचं काय करतायत ते. मी काय सांगते आणि तुझं लक्ष कुठे? बरं, आटपा आता लवकर. रात्री लवकर झोपू दे तिला. उद्या लग्न आहे ना, डोळ्याखाली काळं काळं व्हायला नको. पाणी, गरम गरम पाणी. ताई, अगं हे कशासाठी? यात ना पाय बुडवून बस. हो पण का? अगं थकली असेल, दिवसभर शॉपिंग करत होती, पाय दुखले असतील तुझे. मधुरा, बाई 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 बाई, एवढं प्रेम नाही तेव्हा सारख्या भांडत असता. आई, आज तिची सेवा मी करणारच ना. लाडकी ताई आहे माझी. मधुरा, हा, उद्याची लग्नाची साडी काढून ठेव तिची. हो.
ताई ही बघ तुझ्या लग्नाची साडी आणि ज्वेलरी. हा ही तुझ्या लग्नाची ज्वेलरी. ताई हे सर्व घातलंस ना की परफेक्ट इंडियन ब्राईड दिसशील. झाली का तयारी? आणि अगं हे हा साडी घालत नसतात, साडी नेसतात. बघ तरी. आणि मॅडम हे तुमच्यासाठी गिफ्ट, आमच्या परफेक्ट इंडियन ब्राईड साठी. अगं काकू हे अगं ह्याची काय गरज आहे? एवढं कशासाठी? आई बघ ना ग काकू कसं करते. काकू असं काही बोलायचं नाही. आईने जर का तुला हे दिलं असतं तर असं काही म्हणली असतीस तिला? तू असं काही म्हणालीस तर मला वाईट वाटेल. अगं तुम्हा दोघींमुळे तर आम्हाला कधी मुलाची कमतरता नाही जाणवली. मुलगीच आहेस ना ग तू माझी. थँक्यू. काय आहे? काय सगळेजण नुसते बसून आहात आणि तू चल चल कामाला लाग. अगं तू नको उठूस बाई, तू बस, तू तुझं कर. तू कधीच मला समजून घेतलं नाहीस. हे बघ प्रिया, तुला लग्नाला का नाही यायचं हे कळतंय मला. खरंच नको येऊस तू, मी बोलेन आईशी.